भिवंडी महापौरपदासाठी थोड्याच वेळात निवडणूक. भाजपच्या 9 नगरसेवकांचा गट काँग्रेस प्रणित आघाडीत. काँग्रेस शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या सेक्युलर फ्रंटचा महापौर होण्याची शक्यता. अजित पवार यांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल 6 दिवसात सादर होणार. विमान वाहतूक मंत्रालयाची माहिती. दोन्ही फ्लाईट रेकॉर्डरमधील माहिती यशस्वीपणे रेकॉर्ड. पुण्याच्या आमदारांची निधीसाठी मुख्यमंत्र्यांकडे धाव. पुण्याचे आमदार निधीच्या प्रतीक्षेत. अजित पवार यांच्या निधनानंतर अर्थ खात्यानं आमदारांचा निधी अडवल्याचा आरोप. कर्नाटकच्या बागलकोटमध्ये शिवजयंती मिरवणुकीदरम्यान दगडफेक. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप केल्यानं मोठा अनर्थ टळला. दगडफेक करणाऱ्यांवरती कारवाई न केल्यास बागलकोट बंदचा इशारा. कोल्हापुरात शिवजयंतीत तरुणांची हुल्लडबाजी. दुचाकींचे सायलेन्सर काढून करणं कर्कश आवाजात हैदोस. दुचाकी पेटवून थेट पंचगंगा नदीत फेकली. हुल्लडबाजीतून एका तरुणावरही हल्ला. अवैध गुटखा आणि माव्याच्या साठ्यावरती छापा टाकताना महिला अधिकाऱ्यावरती हल्ला. सोलापूरच्या माढा तालुक्यातल्या बावीमधली घटना. महिला अधिकाऱ्याच्या अंगावरती टेम्पो घालण्याचा प्रयत्न. इंदापूरच्या भिगवणमधील प्रकरणाला नवा ट्विस्ट. संबंधित तरुणी तरुणासोबतच स्वमर्जीने गेली होती. आज प्रियकरासोबत बारामती पोलीस ठाण्यात दाखल होत नोंदवला जबाब. आई आणि भावानं खोटी तक्रार दाखल केल्याचं प्रतिज्ञापत्रही सादर. धुळे जिल्ह्यातील पिंपळनेरमध्ये लग्न मंडपात रक्तरंजित संघर्ष. जुन्या वादातून धारदार हत्यारानं घुसखून 3 जणांची हत्या. गुजरातला पळून जाताना आरोपींना अटक. रथोत्सवात महिला भाविकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी. हिंगोलीच्या औंढा नागनाथमधील रथोत्सवामधला प्रकार. पोलीस बंदोबस्त असतानाही महिलांमध्ये हाणामारी. मारहाणीचं कारण स्पष्ट. पुण्याच्या मुळशीतील कुस्तीला गालबोट. मल्लिकार्जुन कुस्ती स्पर्धेत पैलवान माऊली कोकाटेच्या समर्थकाचा पैलवान सिकंदर शेखला मारण्याचा प्रयत्न. सिकंदरनं संयम दाखवल्यानं वाद निवळला. 4 वर्षीय चिमुरडा रात्रभर शाळेत कोंडला गेला. नागपूर जिल्ह्यातल्या खापरखेड्यातली घटना. चिमुरडा खेळता खेळता अंगणवाडीत गेला आणि तिथे झोपला. तपासणी न करता कुलूप लावल्यानं चिमुरडा रात्रभर राहिला अंगणवाडीत. नाशिकच्या नैताळे गायरान जमीन घोटाळ्याबाबत आज सुनावणी. 90 एकरपैकी 30 एकर गायरान जमीन हडपल्याचा प्रकार. पुढारी न्यूजनं घोटाळा आणला होता उघडकीस. कायदेशीर कारवाईचा मार्ग आज ठरणार. आजपासून सुरू होणार 10वीची परीक्षा. मुंबई विभागातून 3,49,000 परीक्षार्थी. परीक्षा केंद्रांवरती कडक नजर ठेवली जाणार. रविवारपासून पुन्हा बिऱ्हाड आंदोलनाला सुरुवात. आश्वासन न पाळल्यानं रोजंदारी कर्मचाऱ्यांचा पुन्हा आंदोलनाचा इशारा. सहकुटुंब झोपडी बिऱ्हाड आंदोलनाचा इशारा. खासगी कंपनीमार्फत कंत्राटी भरती प्रक्रियेला विरोध. सरकारच्या मोफत योजनांवरती सुप्रीम कोर्टाचे कडक शब्दात ताशेरे. सरकारवरती कर्जाचा बोजा वाढत असताना मोफत गोष्टी वाटण्याऐवजी रोजगार निर्मितीवरती भर देण्याचा कोर्टाचा सल्ला. भारत पाकिस्तानमधील युद्धात मध्यस्थी केल्याचा ट्रम्प यांचा पुन्हा दावा. दोन्ही देशांना 200% टॅरिफची धमकी देऊन युद्ध मिटवलं. दोन्ही देशांना चर्चेसाठी भाग पाडल्याचा ट्रम्प यांचा दावा.